नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन, शुद्ध होआवे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 15, ओवी क्रमांक 35. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं 15वा अध्याय हा ज्ञानकांडाचा अध्याय आहे. हा अध्याय महत्त्वाचा आहे. संसाराचं मिथ्यत्व किंवा असार असं रूप दाखवावं, जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून द्यावी आणि त्याच्या मागची जन्ममरणाची येरझार संपवावी, असा 15व्या अध्यायाचा विषय आहे. आपला हा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला 14वा अध्याय आणि 15वा अध्याय यांचा संबंध सांगितला आहे. ज्ञानामुळेच मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत 14व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितला आहे. पण ते ज्ञान कायम टिकण्यासाठी अंगामध्ये वैराग्याचं चांगलं बळ हवं. संसार अनित्य आणि क्षणभंगूर आहे हे मनाला जर खरोखरी पटलं तरच त्याच्याबद्दलचं वैराग्य निर्माण होईल. ज्ञानाची ही महती ध्यानात यावी म्हणून प्रस्तुत ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. या ओवीमध्ये जुन्या मराठीतले 2-3 शब्द आले आहेत. ते शब्द आज प्रचारात नसल्यामुळे त्यांचा अर्थ ध्यानात घ्यायला हवा. कीर म्हणजे खरोखर, आन म्हणजे अन्य किंवा इतर, थारे म्हणजे स्थिर होईल किंवा टिकेल. ज्ञान मोक्ष मिळवून देतं, यामध्ये खरोखर काहीच शंका नाही. पण ते ज्ञान टिकेल असं मन मात्र शुद्ध असलं पाहिजे, असा या ओवीचा भावार्थ आहे. ज्ञानाचा महिमा स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी बरेच दृष्टांत दिले आहेत. डोळ्यांनाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषालाच मोक्षाची योग्यता प्राप्त होते. डोळ्यात दिव्यांजन घातलं म्हणजे गुप्तधनाचा ठेवा दिसतो खरा, पण ते अंजन घालण्यासाठी पायाळू माणसाचे डोळे पाहिजेत. आता हे ज्ञान टिकण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक उपाय सांगितला आहे. तो उपाय आहे वैराग्याचा. मन असार अशा संसारातून पुरतं विरक्त झालं पाहिजे. आधी प्रपंच हाच क्षणभंगूर आहे, त्यामध्ये भुलवणारे मोह हे देखील खोटेच आहे. पण हे सारं ओळखून ज्याचं मन त्यातून पूर्णपणानं बाहेर पडतं, त्याच्या ठिकाणीच ज्ञान स्थिरावतं आणि मोहमुक्त झालेल्या शुद्ध मनाच्या माणसालाच ज्ञानाची प्राप्ती होते.